इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. नमस्कार मंडळी. प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक असलेल्या सौ सायली नितीन लायकर व सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात, येणारी ही महानगरपालिका आपण निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? नमस्कार, मी नितीन दिलीप लायकर. तू सांग. नमस्कार, मी सौ सायली नितीन लायकर, प्रभाग क्रमांक 13 मधून 2026 ची महापालिका निवडणूक लढवणार आहे. या ठिकाणी जे सामाजिक चळवळीमध्ये प्रामुख्यानं ज्यांची वर्णी लागते व सदैव समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नितीन लायकर असतील, सौ सायली लायकर वहिनी असतील, या दोघांच्या माध्यमातून आजपर्यंत समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं, त्यांना मदत करण्याचं सदैव त्यांचं असणारी धडपड या निमित्ताने त्यांनी आपल्यासमोर जी काही आजपर्यंत आलेला आढावा आहे तो आपण थोडक्यात मांडावा या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. आम्ही 2016ला ज्यावेळी प्रथम आम्ही इलेक्शन लढवली, आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं या भागातलं काम केलं ते स्वच्छता अभियानमध्ये. आम्ही आमच्या कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ह्या भागामध्ये मोफत घंटागाडी सुरू केलेली होती. त्यानंतर ह्या भागामध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे आमदार होते माननीय सुरेशराव हळवणकर साहेब, त्यांचे 100 कोटीचे जे फंड आलेला त्यातून या भागामध्ये 2.5 ते 3 कोटी रुपयांचे रस्ते, त्याच्यानंतर काही ठिकाणी गटरी या ठिकाणी आपण करण्यात आलेले होते. तसेच ह्या भागामध्ये नागरिकांचा जो मूलभूत गरज आहे ती पाणी, त्या पाणीसाठी आम्ही या ठिकाणी या भागामध्ये 6 बोर पाडले होते. आम्ही जे खर्चाच्या पाण्याचा आम्ही जो प्रश्न होता तो कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच प्रकाश अण्णांच्या म्हणजे प्रकाश अण्णा जे आमदार होते त्यांच्या फंडातून आम्ही या ठिकाणी 3 पाणी फिल्टर योजना मंजूर करून घेतलेल्या. त्याच्यामुळे लोकांचा इथं स्वच्छ पिण्याचा पाण्याचा प्रश्नही आम्ही इथं संपवलेला होता. तसेच ह्या भागामध्ये आम्ही काम करत असताना या भागातील जवळपासच्या परिसरातील 2400 महिलांना आम्ही आमच्या ट्रस्ट मार्फत आणि सायली महिला उद्योग समूहातर्फे आम्ही 2400 महिलांना मोफतमध्ये कुकिंग, कॅटरिंग, ब्युटी पार्लर कोर्स, रेक्झिन बॅग कोर्स, डिझायनर बॅग कोर्स, संस्कार भारती रांगोळी हे असे आम्ही कोर्सची आम्ही उपलब्धता करून दिली होती. या ठिकाणी राज्यामध्ये व केंद्रामध्ये भाजप सत्ता असताना आणि एकंदरीत इचलकरंजीचे विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब यांनी केलेल्या विकास कामाच्या झपाट्यावर आपल्या या प्रभागात काय प्रभाव होईल का? नक्कीच प्रभाव होणार, कारण आमदारांचं जसं काम आहे, ज्या वेगानं काम आहे, त्या पद्धतीचं काम जर इचलकरंजी शहरात झाले तर नक्कीच इचलकरंजी शहर हे प्रगतीच्या मार्गावर असेल. आपला इतका मोठा प्रभाग असताना आपण आपली कॅम्पेन यंत्रणा कशा पद्धतीने आता राबवता? कॅम्पेनिंग यंत्रणा आम्ही ज्यावेळी 2016 पासून आम्ही इलेक्शन लढवले, निवडून आलो, त्याच्यानंतर आमचा कार्यकाल 2021ला संपला. गेली 5 वर्ष होतील आता आमचा कार्यकाल संपूर्ण प्रशासक आल्यापासून. तरी सुद्धा आम्ही आमच्या भागामध्ये लोकांचा जो संपर्क आहे, गणेशोत्सव असू दे, नवरात्र असू दे, त्याच्यानंतर सर्व थोर पुरुषांच्या जयंती असू दे, या जयंतीच्या निमित्तानं मी त्या प्रत्येक लोकांच्या पर्यंत मी पोहोचलेला आहे. आता इलेक्शनसाठी जर बघायला गेलं तर आम्ही या 2 महिन्यामध्ये आम्ही नवीन वर्षाचं कॅलेंडर 2026चं कॅलेंडर घेऊन आम्ही प्रत्येक घर टू घर हा माझा प्रभाग 2026च्या इलेक्शनचा जे प्रभाग क्रमांक 13 जो आहे हा मी आणि माझी पत्नी आम्ही 2 वेळा पूर्णपणे झालेला आहे प्रभाग. त्या प्रत्येक प्रभागामध्ये या प्रभागामध्ये 8 नगरसेवकांचे वार्ड आहेत. 8 नगरसेवकांचे म्हणजे आपले राठोड वहिनी प्रकाश मोरबळे यांचे 1700 मतदान असू दे, साळके साहेब भोसले यांचे 3500 मतदान असू दे, स्वतः सायली नगरसेविका आहे आणि युवराज माळी जे नगरसेवक होते, आमचा हा 8000चा जो मागचा जो होता त्यातले 8000 मतदान, आणि अमर जाधव आणि हुकीर वहिनींचे 3500 असा 16164 मताचा आमचा हा भाग आहे. आम्ही गेली 1.5 महिने पूर्ण भागामध्ये आमचा सर्वे आहे, ग्राउंड लेवल पर्यंत आम्ही गेलेला आहे. नवीन वाडी भागामध्ये लोकांच्या शिवाय खाल्लेले आहेत की काही नगरसेवकांच्याकडनं काम झालेलं नाही,
पण ते काम असं नाहीये. हे लोकांना अजून कळलं की 21 पर्यंत लोकांची कामं झालेली आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. पण 21 नंतर प्रशासन आल्यानंतर कामं झालेली आहेत, त्यामुळे त्याचा रोज सगळ्या नगरसेवकांचा आहे. आम्हाला सुद्धा त्या भागामध्ये नवीन वाढीव भागात गेल्यानंतर आम्हाला सुद्धा काही लोकांचे बोलणे खाल्ले घेतले, पण तात्काळ आम्हाला जे काही गोष्टी करता येत होत्या म्हणजे गटर किंवा ड्रेनेजचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आम्ही तिथले ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. मी या ठिकाणी वहिनी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. येणाऱ्या या भविष्यकाळामध्ये नक्कीच आपण नगरसेविका म्हणून जाणार आहात, कारण जनतेतनं असा उठाव आहे की एक सामान्य एक घराण्यातील कुटुंब ज्याला वारसा खरोखर सामाजिक व राजकीय याचा वारसा मिळाला असं हे लायकर घराणं असेल. वहिनी आपण एक सांगा की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण नागरिकांना असे 3 मुद्दे कोणते असतील की ते प्रामुख्याने तुम्ही ते सोडवाल? सगळ्यात पहिला मुद्द्यामध्ये म्हणजे हा पाण्याचा आहे. तो महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा. तर त्यासाठी आपण आमदार फंडातून बोरिंग मारलेले आहेत. त्यानंतर पाण्याचे फिल्टर हाऊस आपण चालू केलेले आहेत. त्यानंतर माझ्या भागात ज्या गटरी आहेत त्या प्रामुख्याने मी लक्ष देऊन नूतनीकरण करणार आहे, कारण घुशी लागून सगळ्या गटरी खराब झालेल्या आहेत. त्यासाठी आम्ही आयुक्तांकडे पत्र सुद्धा दिलेलं आहे. निवडणूक झाल्यानंतर लगेचच ते काम सुद्धा चालू होईल. त्यानंतर माझ्या भागात एक मुद्दा आहे की मला एमपीएससी युपीएससी ज्या मुलं आहेत त्यांच्यासाठी एक लायब्ररी ओपन करायची आहे. मला या ठिकाणी सांगा, महिला सक्षमीकरणासाठी असं विशेष कोणतं आपलं योगदान प्रामुख्याने राहील? गारमेंटच्या माध्यमातून मी महिलांसाठी जवळजवळ 1000 महिलांना रोजगार मिळेल असं आम्ही काम केलेलं आहे आणि अजून सुद्धा घर बसल्या महिलांना रोजगार देण्याची माझी संकल्पना आहे. मला या ठिकाणी दादा आपण सांगावं, आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागामध्ये असेल, इचलकरंजीच्या पूर्ण शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आपलं काम या प्रामुख्याने दिसतंय. घर तो घर आपण आपल्या कामाच्या माध्यमातून आपण पोचला आहात. एक सामाजिक कर्तृत्व, सामाजिक नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आपल्या समोर मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक कशा पद्धतीनं किंवा कुठल्या याच्यावर तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली की लढवणार आहात? एक तर आमचा लोकांशी असलेली नाळ, त्यांचा असणारा माझा चांगला घनिष्ठ संपर्क आणि आमचं केलेले कार्य, या कार्याच्या जोरावर ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही ज्या वेळेला घर टू घर ज्या फिरलो, लोकांची मानसिकता एकच आहे की तुम्ही दादा काम केलेलं आहे, वहिनी तुम्ही काम केलेलं आहे, आम्हाला तुमच्याकडनं कसलीही अपेक्षा नाही, फक्त आम्हाला तुमच्याकडनं कामाचीच अपेक्षा आहे. मला या ठिकाणी असं वाटतंय, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती इलेक्शन होईल का? 100% होणार. आज लोकांची चर्चा आहे की आसपासच्या नगरपालिकेमध्ये 3000ला, 4000ला, 8000ला, 10000ला. मी माझी मागची इलेक्शन विद्यमान नगराध्यक्षांना पाडून आणलेलो आहे. त्यावेळी आम्ही काही नव्हतो, आम्ही फक्त समाजकार्यात होतो. पण या 9 वर्षामध्ये समाजकार्य प्लस राजकारण ह्या दोन्हींचं आम्ही कामाच्या पूर्तीनं लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि लोकांना स्वच्छ काम करणारा व्यक्ती पाहिजेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या शिदोरीवर आम्ही इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे. समजा भविष्यात भाजप पक्षाकडून आपल्याला डावलण्याचा प्रयत्न झाला तर आपली भूमिका प्रामुख्याने काय असेल की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक तुम्ही लढवणारच आहात का? एक तर भाजप पक्ष हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यातला मोठा पक्ष आहे आणि शहरातलाही मोठा पक्ष आहे. आम्हाला 100% खात्री आहे की आमच्या कामाच्या रेषेवर जे काम जे आम्ही केलेलं आहे, आमचं जे संघटन आहे, जे या भागातील 400च्या महिलांना घेऊन 400च्या वरती महिलांना घेऊन आम्ही जे बचत गटातून आम्ही जे कामाची निर्मिती केलेली आहे महिलांना, त्याच्यानंतर कोरोनामध्ये सुद्धा आम्ही जे काम केलेलं आहे, हजारो महिलांना, अख्खा देश बंद होता पण हा इचलकरंजी शहरातला सायली महिला उद्योग समूहाच्या ज्या महिला होत्या त्या सर्वांच्या घरामध्ये काम चालू होतं. सर्वांना घर बसल्या काम देऊन आम्ही त्यांचे पोट पाण्याचा आम्ही प्रश्न मिटवलेला होता. त्याचबरोबर हजारो कुटुंबांना आम्ही त्यावेळेला अन्नधान्य वाटप केलेलं. भागात स्वतःच्या पैशानं आम्ही आमचा जो वॅक्सिनेशन कॅम्प होता हा कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत इचलकरंजी शहरातला, कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला कॅम्प होता जो प्रायव्हेट होता. त्याच्यामध्ये 1400-1450च्या वरती लोकांना आम्ही वॅक्सिनेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की पक्ष आम्हाला डावलणार नाही, कारण आमच्या कामावर जो सर्वे झालेला आहे त्यामध्ये आमचं काम दिसलंय. लोकांनी बोलून दाखवलंय की जर सायली वहिनी नितीन लायकरांच्या विरोधात जर केव्हा तुम्ही निर्णय घेऊन असं कोणताही निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या सोबत राहणार आणि आम्ही
ही खात्री आहे आमची यशाची की आम्हाला पक्षाने उमेदवारी दिली तरी आम्ही 4 शीटा निवडून आणणार आणि मोठ्या विक्रमी मतांना आणणार. जर पक्षानं, आता तुमचा प्रश्न आहे की डावललं असतं तर आम्ही अपक्ष दोघेही फॉर्म भरून दोघेही निवडून यायची तेवढी माझी ताकद आहे. एकंदरीत आपण बघितलं असाल, सौ सायली नितीन लायकर असतील किंवा नितीन लायकर असतील, कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजाचा व भागाचा विकास आपण या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये गेल्याशिवाय होणार नाही अशी खात्री बाळगून येणारी निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढवणारच व आपल्या प्रभागाचा विकास कोणत्याही परिस्थितीत करणार अशी चंग बांधणारी आजची हे जोडी आज आपल्याला त्यांनी सविस्तर आपली या ठिकाणी मांडणी केली. दादा, आपण आजपर्यंत एवढं मोठ्या प्रमाणात काम केलं की विविध संस्था, विविध संघटनांनी आपल्याला अनेक पुरस्कारांनी गौरवलं आहे. या निमित्तानं आपण थोडक्यात एक छोटस फक्त एक उल्लेख करावा. आता या काही वर्षांमध्ये आम्ही बघितलेलं आहे की पुरस्कार हा देणगी देऊन घेण्यात येत आहे, पण आमच्या कामावरच आम्हाला आजपर्यंत या इचलकरंजी शहराच्या आसपासच्या परिसरातील शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत आणि मला त्याचा गर्व आहे की ते आम्ही कुठेही पे करून आम्ही घेतलेले नाही, तर आमच्या कर्मावर आणि कर्तृत्वावर आम्हाला आमचे काम आणि उल्लेखनीय काम बघूनच आम्हाला दोघांनाही मिळालेलं आहे. कोरोनामध्ये ज्या वेळेला एवढी महामारी झाली त्यावेळेला भारतामध्ये HDFC बँक जी आहे त्या शाखेतून प्रत्येक शहरातल्या मोठ्या सिटीमध्ये एक नेबरहुड म्हणून हिरोज म्हणून एक पुरस्कार होता. तो इचलकरंजी शहरातला हा एकाच माणसाला, नितीन दिलीप लायकरला मिळालेला. ते सुद्धा माझ्याजवळ आहे, सगळे पुरावे आहेत. असं काही नाहीये की मी तर मुलाखत देताना मी खोटं बोलवले. माझ्याकडे पूर्ण डाटा आहे आणि माझ्या कामाचाही डाटा आहे, जो लेखाजोखा आमचा 24 पानाचा लेखाजोखा आज गेली महिना झाला नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्यातून एक आवाज आहे की सायली वहिनी, नितीन दादा, तुम्ही काहीही नाही, तुम्ही निवांत राहा, निश्चिंत राहा. आम्हाला तुमच्याकडनं पैशाची अपेक्षा नाहीये, पण तुमच्या कामाचं संघटन आम्हाला माहित आहे, तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण या ठिकाणी बघितलं असाल, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक आपण लढवणारच असा चंग बांधलेली आजचे लायकर बंधू आज आपल्याला या ठिकाणी सगळे दिसलेत. मी येणाऱ्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. धन्यवाद.